यशवंता, 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 महेश, ही काय अवस्था करून घेतलीस तू? दारू प्यायलास? आणि यशवंता कुठं आहे? मला नाही माहित कुठं आहे. माहित नाही म्हणजे? अरे बाप तुझा तू, आणि तुला माहित नाही कुठं आहे? हकलून लावलंय मी, हकलून. काय लाज वाटते का तुला? हाकलून लावलं म्हणतोस? अरे ज्यानं तुला सांभाळला, लहानाचा मोठा केला, त्याला हाकलून दिलाच म्हणतो. कोण कोण बाप? कुठला बाप? मला नाही माहित. आणि ज्यानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलून आणून तुला सांभाळला, लहानाचा मोठा, स्वतःच नाव, प्रेम, माया, आधार, त्या देव माणसाला निराधार आणि बेघर केलं. अरे अरे तू अनाथ आहे. खर तर यशवंताची होता एका अनाथाचा हात पाय. तुला काय कळणार? तुला काय कळणार त्याची माया? त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तसाच मेला असतास ना, आणि अनाथाचं आयुष्य जगला असतास ना, मग तुला कळलं असतं खरं सांग काय आई आणि बापाच्या प्रेम म्हणजे काय. जाऊ दे, तुला त्याचं सांगून काय फायदा? अरे चला, गावाचा देवच कळला नाही, त्याला काय कळलं? चांगलं पाठ फेडलं ना, चांगलं पाठ फेडलं. माझं चुकलं. वा, छान, लवकर आलास. अगं येतच होतो. एक शब्द बोलू नकोस. तुला काय माझं पडलंच नाहीये. तू तुझ्या घरी सांगायला तयार नाही, आणि आता माझ्या घरचे ऐकायला तयार नाही. सांगणारे बाळा घरात. कधी? माझं लग्न झाल्यावर? म्हणजे तू आजच्याच तुझ्या घरी सांगणार आहे का मी आलेल्या स्थळाला होकार कळू? ए होकार कळू म्हणजे एवढं सोपं वाटलं का ते? एवढ्या वर्षी मी काय आली मोठी होकार कळवणार? मग काय करू मी? अशीच बसून राहू घरात? तू काय करू नको, काय करायचं ते करतो माझं. म्हणजे उद्या सकाळी तयार राहा. का? ए सांगितले ते कर, उद्या सकाळी तयार राहा.
आलासा आणि हे काय तुला किती ना सांगितले आराम कर, आजारी आहेस का? आपल्यासारखं काम काम काम. कोण करणारी समधी काम? आता मी हे की काम करायला. दिसभर काय तुम्हाला कमी काम आहेत वे? आणि आता घरची काम करणार वे? त्याला काय होतंय, तेवढाच हातभार लागेल की तुला. असू द्यावं, करते मी सगळं. बरं असं करा, जेवण झालंय, जेवायला वाढते, जेवण. थांब जरा, म्हशी लावू दे, तेव्हा संकट जेवण आम्ही. वय वय, लय लोकांची काळजी आहे तुम्हाला. तेव्हा आल्याशिवाय तुमच्या घशातनं घासली गिळायचं नाही. अहो नका काळजी करू, तो काय बारका आहे का आता? तू किती बी मोठा झाला तरी माझ्यासाठी बारकाच आहे बघ. शारदे, महेश लहानाचा कधी मोठा झाला कळलंच नाही बघ. आज बी मला ते दिवस आठवतोय बघ. त्या 2 महिन्याच्या बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मी हातातून उचलून आणलेलं. कितीदा सांगितलंय तुम्हाला त्या विषय पुन्हा पुन्हा काढू नका म्हणून. अरे, तुझं मला लय कौतिक वाटतं बघ. ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. त्याचा बाप होऊ शकतो ग, पण तुला त्याची आई होणं किती जड जाईल याची नुसती हुरहुर लागली तुम्हाला बघ. अहो कशाची हुरहुर, फक्त एवढंच की मी त्याला 9 महिने पोटात वाढवलं नाही. आता एकच विचार आहे बघ, एकदा का महेचं हात पिवळं झालं की आपण आपलं अख्खं आयुष्य नातवंडात खेळवायला लागवायचं. आहे काय म्हणतात बाबा? तुझ्या लग्नाबद्दलच बोलते बाबा. काय तरी तुमचं. बाबा, आई, मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय रे? बोल की रे. नाही, काय नाही. महेश, उद्या लगीन झालं, बायकोवाले म्हणजे आम्हाला विसरू नको बरं का. काय ग? बाबा, अहो तुमच्या दोघांशिवाय माझं दुसरं कोण आहे का? आणि तुम्हाला विसरीन होय मी? बरं ते सगळं जाऊ द्या आता. जेवण झालंय, जेवायला वाटते, जेवून घ्या. शारदे, येतो का मी? सांभाळून जावा. शारदे, ए शारदे, काय हो? जरा बाहेर ये बरं. पायल, बाबा, आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं. आम्ही लग्न केलं. आशीर्वाद. थांबा. या. आहो काय झालंय? का ग बसलाय? महेशने लगीन केलं म्हणून नाराज झालाय का? अगं पण त्यांना आपल्याला एकदा तरी सांगायचं का नाही? आहो असू द्या आता. त्यानं त्याच्या पसंतीनं लगीन केलंय ना व. आपलं काय हो, त्याच्या सुखातच आपलं सुख मानायला पाहिजे. दुसरं काय पाहिजे आपल्याला? झालं गेलं. शारदे, काय होतं तुला? शारदे, ए शारदे, शारदे, महेश, ए महेश, अरे बाहेर जरा. आई कशी करते बघ. शारदे, ए शारदे.
सुनबाय, हे सुनबाय, अगं जेवण झालं का? पायल, हो आणते आणते. दम नाही होय. नव पायल भाकरी शिळे आहे का? दिलेलं गप खाता येत नाही का? काम धंदा तर काही करत नाही आणि वरून ही तुमची रोजची नाटकं. खायचं असेल गप खावा, नाहीतर उपाशी बसा. मला काय फरक पडत नाही. आहो थांबा जरा. आहो बाबा काय झालं? जास्त बघताय, औषध आणलं नाही काय? आईला सांगितलं तुम्ही औषधाला पैसे द्यायला, दिले नाही का ते? मध्ये मला पैसे दिले. दिले नाही? पायल, ए पायल, आले आले. बोला की. औषधाला पैसे दिले नाहीस बाबांना? आहो ते दिलत की. दिले? नाही रे पोरा, मला पैसे दिलेच नाहीत. म्हणजे तुम्हाला म्हणायचं का मी खोटं बोलते? अहो सरळ खोटं बोलतंय हे म्हातारं. बाबा, पायल म्हणते पैसे दिले, काय केलं पैशाचं तुम्ही? अरे पोरा, मला पैसे दिलेच नाहीत तर मी पैशाचं काय करू? थांबा, मीच बघते काय खरं आणि काय खोटं. हे काय? बाबा, हे पैसे माझ्या खिशात कुठून आलं मला माहित नाही. अहो पण हे तुमच्याच खिशातनं निघालं ना बाबा? हे पैसे मला माहित नाही कुठनं माझ्या खिशात आलं. आता लय झालं या म्हाताऱ्याचं. पाणी पाक डोक्यावरून गेले. काय नाही, आज काय तो फैसला झालाच पाहिजे. एकतर ह्या घरात हे म्हातारा राहील, नाहीतर मी. पायल, बोलतो ना मी. बाबा,
ह्या अपेक्षा नव्हत्या तुमच्याकडून. सरळ सरळ खोटं बोलताय, सरळ सरळ. अहो तुम्हाला आमचा सुखी संसार बघवतच नाही का? बरोबर आहे पोरा तुझं, बरोबर आहे. पोराच्या सुखी संसाराला बाप नावाचा विभा पण ठेवायचा हे मला कळलं नाही बघ. शेवटी पिकलेलं पान ते कधी ना कधी कळणारच की. पण कुणीतरी येऊन ते झाडण्यापेक्षा स्वतः पानानं आपली जागा रिकामी केलेली बरी असते. परमेश्वरा, अहो तुम्ही ऐकत काय बसलाय? काढा घराबाहेर त्या म्हाताऱ्याला. बाई, सुनबाई, तुमच्यासाठी काय होणार नाही. थांबा. अरे मी काय केलं सुनबाई? बाई, बाई. माझ्या आई बापाच्या घरात हे शब्द बोलू नकोस. आणि तुझ्या आई बापाचं कौतुक तर माझ्यापाशी काढूच नकोस. का काढायचं नाही? होतेच सुखात मी. कुठून बुद्धी सुचली आणि या घरात येऊ पडले काय माहित. होय ना, निघायचं मग. चल निघ. निघ म्हणजे धमकी देतोस मला? मुळात आहे ना स्वतःला तू पुरुष मानाच्या लायकीच नाहीयेस. लायकीचा नाही ना, निघ. घरातनं बाहेर जायचं. चल निघ. कोणाला थांबायचं आता या घरात? जो स्वतःच्या बापाला घराच्या बाहेर काढू शकतो तो मला काय सांभाळणार आहे? मुळात आहे ना लाज वाटते मला. तुझ्यासारख्या मुलावर मी प्रेम केलं. होय ना, लाज वाटते ना. घरात थांबायचं नाही. जायचं. चल. जा जा, मला कोणाची गरज नाही. आम्ही जगू शकतो मी एकटा. जा. नमस्कार बाबा, मी प्रथमेश साठे. तुम्ही इथेच असता का? हो का? नाही म्हणजे येता जाता सारखे नजरेत पडता म्हणून विचारलं. तुम्हाला कोणी नाहीये का? म्हणजे तुमचं घर, तुमचा परिवार? संगीत सोन्यासारखं पोरग आहे, सून आहे, परिवार आहे, घरदार आहे. पण त्या घरात या म्हाताऱ्या बापाला आता जागाच नाही. माझ्याकडे पण सगळं आहे. पैसा, धन, दौलत. मला एखादी गोष्ट जर का आवडली तर त्या गोष्टीची मला किंमत करावी लागत नाही. पण खंत मात्र एकाच गोष्टीची वाटते. माझ्यासारख्या अनाथ आश्रमात वाढलेल्या एका मुलाला आईबाप मात्र कधीच विकत घेता आले नाहीत. पाठीवर बापाची थाप आणि डोक्यावर आईचा हात नाही. पण का कोणास ठाऊक जेव्हा जेव्हा इकडून जातो ना तेव्हा तेव्हा मला तुमच्यात बाप दिसतो. बाबा, चला माझ्याबरोबर. मला तुमचा मुलगा होऊन तुमची सेवा करायची संधी मला द्या. मी इथंच बरं आहे. चला माझ्याबरोबर. एका अनाथाला नात मिळू द्या. चला.
बाबा त्यांना कुठं बघितलं गाडी त्या गाडीत राहते काय बाबा